राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला शुक्रवारी भेट दिली। यावेळी त्यांनी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेतली। त्यांनी महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी यावेळी स्लाइड शोद्वारे कोल्हापूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांची माहिती दिली। यानंतर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या विविध सफाई संघटनांच्या प्रतिनिधींसह सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्या मांडण्याच्या सूचना केल्या। यावेळी विविध सफाई संघटनांचे प्रतिनिधी अध्यक्षांसमोर प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, कर्मचाऱ्यांच्या घरांचा विषय, लाड समिती शिफारशीनुसार वारसा हक्क नोकऱ्या, रखडलेल्या नियुक्त्या याबाबत विचारणा केली। त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची प्रशासनाने उत्तरे देऊन प्रलंबित प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात संघटनेच्या प्रतिनिधींनी उपायुक्त यांना भेटण्यास सांगितलं। सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर एम व्यंकटेशन यांनी प्रशासकांना कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय विहित मुदतीत घेण्याचे आदेश दिले। यावेळी उपायुक्त पंडित पाटील, साधना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, नगर सचिव सुनील बिद्रे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, महिला बालकल्याण अधिकारी प्रीती घाटोळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।